ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि यनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं श्रीरामकृष्ण लीला प्रसंग याच्या 71व्या वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत। मागच्या वर्गात आपण जी चर्चा केली त्याची थोडीशी उजळणी करून मग पुढे जाऊया। सुरुवात केली होती की हे जे पंचभाव आहेत, विषयामध्ये प्रवेश करण्याच्या आधी एकदा पुन्हा सांगू इच्छितो की मधुर भावाचा सार म्हणजेच आपल्याला जे अध्यायाचं पण अध्ययन करत आहोत, हे भाव आपल्या मनामध्ये काय काय परिवर्तन आणतात, त्यांचं काय महत्त्व आहे, त्यांची जी म्हणजे शोध झाला हा कसा झाला, हे सगळं विचार खूप खोलवर इथे ऋषीप्रवरांनी केलेला आहे। आणि अजूनसुद्धा आपण भगवान श्रीरामकृष्णांच्या मधुर भावाची साधना, तो चॅप्टर पुढचा आहे आणि अजून बरंच काही मुद्दे बाकी आहेत। आपण गेल्या जवळपास 4 की 5 वर्गापासून हे विभिन्न भाव त्यांचं अध्ययन करत आहोत। तर मागच्या वेळेस जे आपण अध्ययन केलं होतं की कसं हे जे सगळे जे भाव असतात, हे जे भाव असतात हे द्वैत असतात। आपल्या सर्वांना माहिती आहे की समजा दास्य भावाने आपण जर साधना केली तर मी दास आणि माझे प्रभू माझे मालक या पद्धतीने आपण ईश्वराला प्रेम करतो। किंवा बाकीचे जे 5 भाव आहेत, 4 भाव, सख्य, वात्सल्य, मधुर, शांत आणि दास्य, तर हे सगळे द्वैत पद्धतीने सुरू होतात, पण त्याची कल्मिनेशन, उच्चांक हे अद्वैतमध्ये संपुष्टात येत असतं। आणि हे 5 भाव साधकाला याचं म्हणजे हे 5 भाव आज आपल्याला माहीत आहेत, पण आपल्याला जे माहीत आहेत किंवा ज्याचं आपण आचरण करतो ते कसे आहेत, सगळे संकुचित आहेत किंवा अशुद्ध आहेत। पण जेव्हा या 5 भावांपैकी एक भावाचं अवलंबन करून आपण आपल्या इष्टावरती प्रेम करतो, तर त्याच्यामध्ये असलेला जो संकुचितपणा, जो अशुद्धपणा, तो निघत जात असतो। याची पण आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती। त्याच्यानंतर एक वेगळाच मुद्दा विशेष करून आपण साधक आहोत या दृष्टीने आपण घेतला होता। ऋषीप्रवरांनी आपल्याला सांगितलं होतं की जेव्हा हे जे 5 भावांपैकी एका भावाचा अवलंबन करून
साधक जेव्हा त्या भावाला प्रयुक्त करतो आपल्या इष्टाप्रती किंवा श्रीरामकृष्णांप्रती, तर त्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे, विशेषकर काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे आपल्या हा जो अशुद्ध भाव आहे हा निघून गेला पाहिजे. याच्याकरता आपण काय काय केलं पाहिजे याची पण आपण खूप सखोल चर्चा मागच्या वेळेस केली होती. आणि त्याच्यानंतर एक छोटासा पण अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा जो घेतला होता की हे 5 भाव ज्याची पण चर्चा करत आहोत त्याच्या मुळात काय आहे. दास्यभाव म्हटलं तरी प्रेम आहे, मधुरभाव म्हटलं तरी प्रेम आहे, सख्यभाव म्हटलं तरीच प्रेम आहे. म्हणजे सगळ्या भावांचा जो मूळ आहे, आधार, तो प्रेम आहे. हे हा मुद्दा घेतला होता. आणि मग हे सिद्ध करण्याकरता की द्वैत भावातून अद्वैत भावाकडे जाण्यात म्हणजे या सगळ्या साधनेतून अद्वैत सिद्धीसुद्धा प्राप्त होत असते, हे सिद्ध करण्याकरता आपण 3 उदाहरणं घेतले होते. पहिला अभेदानंदजी महाराजांचा की ज्यांना सुरुवातीला खूप दर्शनं होतात आणि मग नंतर त्यांचे ते सगळे म्हणजे एक शेवटचं दर्शन त्यांना जे होतं की सगळे देवी देवतांचे दर्शन त्यांना असं होतं की ते भगवान श्रीरामकृष्णांच्या एका ल्युमिनस प्रकाशमान शरीरामध्ये सगळे विसर्जित होत आहेत. आणि जेव्हा दर्शन झालं तर ते लागलीच धावत गेले होते ठाकूरांकडे आणि त्याने सांगितलं, तर ठाकूर म्हणाले की तुला आता वैकुंठाचं दर्शन झालेलं आहे, आता तुला दर्शन लाभणार नाही. म्हणजेच ते अद्वैतात सिद्ध झाले होते. आणि त्या दिवशी अभेदानजी महाराजांचा ठाम विश्वास झाला की ठाकूर अवतार आहेत. त्याच्यानंतर ठाकूरांचं स्वतःचं एक उदाहरण घेतलं होतं वात्सल्य भावाचं, रामललाचं, ज्याची सखोल अध्ययन पण मागच्या काही वर्गात केलं होतं. आधी त्यांना समूर्त दर्शन होतं, म्हणजेच समूर्त म्हणजे सगुण साकार दर्शन झालं. आणि नंतर त्याच माध्यमातून त्यांना निर्गुण निराकार किंवा अद्वैत तत्वात ते स्थापित झाले होते. तर म्हणण्याचा अर्थ काय की या पंचभावाच्या माध्यमातून आधी सगुण साकार आणि नंतर निर्गुण निराकार किंवा अद्वैत भावात स्थित होता येतं. इथे आपण नेमकं थांबलो होतो. तिसरं उदाहरण नामदेव महाराजांचं घेतलं होतं आपण. आता पहा, ऋषीप्रवर या सगळ्या बंधू भगिनींनो, मला असं वाटतं किंवा रामकृष्ण संघाचे जे वरिष्ठ संन्यासी महाराज आहेत ज्यांच्या हाताखाली आम्ही हे सगळे शिकलो, त्यापैकी एक महाराज इतक्या ठामपणे सांगतात की मधुर भावाचा सार या एका अध्यायामध्ये अध्यात्माचे इतके गहन तत्व आणि सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आणि प्रश्न उत्तर या पद्धतीने इतके सुंदर मांडले आहेत की तितके डिटेल्स मनाचे हे भाव कदाचित इतर कुठे मिळणं हे शक्य नाही आहे, असं त्यांचं बिलकुल ठाम मत आहे. आणि पुढचा मुद्दा आपण जेव्हा घेऊ त्यातून आपल्याला लक्षात येईल अजून कमीत कमी 7-8 मुद्दे या भावांच्या संदर्भात बाकी आहेत. आज आपण जो घेणार आहोत म्हणजे ऋषीप्रवर स्वतः हे सगळे प्रश्न निर्माण म्हणजे मुद्दे उपस्थित करतात आणि स्वतःच त्याचं निराकरण करतात, त्याचं उत्तर देतात. आज जो मुद्दा आहे की हे जे 5 भाव ज्याची चर्चा आपण गेल्या 4-5 वर्गापासून करत आहोत, या 4-5 भावांपैकी सर्वश्रेष्ठ भाव कोणता, हे स्वतःच ते प्रश्न आपल्यासमोर मांडत आहेत आणि मग त्याचं आता पूर्ण विश्लेषण करणार आहेत. शांत, दास्य, सख्य, मधुर, वात्सल्य हे 5 भावाची चर्चा आपण करत आहोत. जर एखाद्या साधकाच्या मनात प्रश्न हा निर्माण झाला की 5 पैकी एका भावाचं अवलंबन करून आपण साधना करत असतो, मान्य आहे, पण एक प्रश्न निर्माणच झाला की यात सर्वश्रेष्ठ भाव कोणता, तर त्याचं उत्तर काय देतात की त्याचं उत्तर देताना ते सांगतात की जेव्हा या 5 भावांपैकी एखाद्या भावाचा आपण अवलंबन घेऊन साधना करतो तर तेव्हा नेमकं घडत काय असतं. आता त्याचे 3-4 सायकोलॉजिकल प्रोसेस हे टप्प्याटप्प्याने ते सांगणार आहे. जेव्हा एखादा साधक एखादा भाव घेऊन आपल्या इष्टावरती प्रेम करतो तर त्यातून जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडत असते की ईश्वराच्या ऐश्वर्यामुळे
आपल्या मनात आलेली भीती आणि संकोच हे दूर होत असतं. पहा, खूप सूक्ष्म तत्व आहे, पण अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तो कसं म्हणजे त्या गोष्टीचा अनुभव करत असतो, फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी, त्या पद्धतीने सुद्धा याचा आपण चर्चा करणार आहोत. की ईश्वराचं ऐश्वर्य बघून आपल्याला साधारणपणे एक भीती आणि संकोच दूर होत असतो, संकोच वाटत असतो. पण जेव्हा साधक एखाद्या भावाचा अवलंबन करून ईश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, तर जसं जसं तो प्रामाणिक प्रयत्न करतो, तसं तसं त्याची ती ऐश्वर्याचा संकोच आणि भीती कमी होत जाते. क्रमशः टप्प्याटप्प्याने होते, पण तसं होत जातं. आणि त्याच्याच बरोबर अजून एक गोष्ट घडत असते, की साधक जसा जसा पुढे जातो, त्याला ईश्वराच्या ऐश्वर्याची भीती आणि संकोच कमी होतो. त्याच्याच बरोबर त्याचा जो अशुद्ध मी असतो, तो हळूहळू तो शुद्ध होत असतो. आपल्या सर्वांचा या क्षणी अशुद्ध मी आहे, कच्चा आम्ही ठाकूर म्हणतात. पण जसं जसं भगवान साधना करतो आपण, आणि ज्या ईश्वराचं ऐश्वर्याची भीती आणि संकोच ते तर कमी होतच होतं, पण त्याच्याबरोबर आपला जो अशुद्ध मी आहे, अहंकार अशुद्ध, तो शुद्ध होत जातो. हे फार एक महत्त्वाचा एक हा बिंदू आहे. आणि पुढे ते सांगतात की मग कोणता भाव अवलंबन केल्याने कोणता भाव श्रेष्ठ आहे. पण त्याच्या आधी याच्यामध्ये थोडीशी आपण ही चर्चा करूया की जशी जशी आपली ईश्वराशी जवळीक वाढते, त्याच्या ऐश्वर्याची भीती संकोच कमी होतो. आणि जर आपण आपल्या हा जो अशुद्ध मी आहे याच्याकडे लक्ष दिलं नाही, तर काय घडतं की आपली जवळीक वाढतीये, आपली भीती कमी होतीये, आपला संकोच कमी होतोय. मग काय होतं की मग आपण ईश्वराची एका प्रकारे अवहेलना सुरू करतो. पहा, फार सूक्ष्म मुद्दा आहे आणि त्याची उदाहरणं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल की ईश्वराची अवहेलना असं कसं होऊ शकतं? आपण तर ठाकूरांना प्रेम करतो, आपण त्याची अवहेलना कशी करणार? पहा, कसं असतं, अतिपरिचयात अवज्ञा, अतिपरिचयात अवज्ञा होत असते. आणि जर आपल्याला ऐश्वर्याची भीती आपल्या पहा, हे म्हणजे कसं नाही, किती तारेवरची कसरत आहे. एका बाजूला आपल्याला आपल्या जीवनामध्ये ईश्वरावरती प्रेम करून त्यांच्या ऐश्वर्याची भीती संकोच काढायचा आहे. पण याचा आणि जेव्हा ठाकूर आपल्याला जवळ करतील, तेव्हा याचा अर्थ हा मुळीच नाही की आपण त्यांची अवज्ञा करायची किंवा ते जवळ करतात आहे म्हणून त्यांचा अपमान किंवा ज्याला म्हणतो की त्यांना डिसओबे करायचं, त्यांची आज्ञापालन नाही करायचं. असं जर केलं तर हे सपशैल अपरिपक्वतामध्ये पडणार, सपशैल अपरिपक्वतामध्ये पडणार. हे फार अतिशय एक महत्त्वाचा हा सिद्धांत आहे. आणि म्हणूनच की दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली झाल्याच पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये ईश्वराप्रती भीती ही कमी झालीच पाहिजे, संकोच हा कमी झाला पाहिजे. त्यांचं जे ऐश्वर्य बघून आपल्याला भीती बाळगण्याचं काही कारण नाही, ते आपलेच आहे. पण त्याच्याच बरोबर आपला अशुद्ध अहंकार सुद्धा कमी झाला पाहिजे. आणि तसं नाही झालं तर ती आपली आध्यात्मिक अपरिपक्वता, स्पिरिच्युअल इमॅच्युरिटी त्यात मोडेल आणि त्याच्यातून खूप आपलं काहीतरी नुकसान होण्याची एकदम शक्यता आहे. आणि याचं बेस्ट उदाहरण जर घेतलं भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये, तर हाजरा महाशय आणि हृदयराम. इथे एक प्रश्न निर्माण होतो बंधू भगिनींनो की यावेळेस तर ठाकूरांनी ऐश्वर्यविहीन लीला केली, कोणतंही ऐश्वर घेऊन आले नाही, माताजींचं तर ऐश्वर्याचा प्रश्नच नाही. मग या लोकांना त्यांच्या जवळ राहून का यांच्या हातातून असे काही प्रमाद घडलेत? विशेष करून हृदयरामाच्या हातातून तर भगवान श्रीरामकृष्णांचा पण अनंत वेळा अपमान झालेला आहे आणि माताजींचा सुद्धा खूप अपमान झालेला आहे. साधारणपणे की जेव्हा आपल्याला हे सत्पुरुष, हे महापुरुष जवळ करतात आणि आपण जर गाफील राहिलो
आणि जर म्हणजे हृदयरामनी बरंच काही बघितलं होतं, हृदयरामला ठाकूरांनी बरंच काही दाखवलं होतं, तरी सुद्धा तो पूर्णपणे गाफील राहिला. आणि ज्या विषयावरती जे आज आपण भर देऊ इच्छितो, मी भर देऊ इच्छितो, ते विशेष करून हीच गोष्ट की आपला जो अशुद्ध मी आहे तो जर त्याच्यासोबत शुद्ध नाही झाला तर आपण गाफील होतो. आणि आपण गाफील झाल्यानंतर काय होतं की काय म्हणतो ना की आपण आपली पातळी सोडून देतो. अवतार जेव्हा साधारण मनुष्याच्या रूपात येतात त्याला ओळखणं भयंकर अवघड असतं. पण काही लोकांना ते कळत असतं. पण कोण जाणे मायाचा हा काय खेळ आहे की त्या अहंकारापोटी इतकी सारखी अवहेलना, अपमान, तिरस्कार आणि विशेष करून जे जवळ असतात त्यांच्याकडनंच हा प्रमाद घडतो. हे मोठं आश्चर्य. हाजरा महाशयांना ठाकूरांनी इतकं जवळ केलं तरी सुद्धा प्रसंगी ते त्यांच्याबद्दल वाईट साईट बोलायला सगळ्यांना कधी कमी नाही करायचे. मी थोडा विषयांतर करतोय बरं, पण मुख्य मुद्दा काय आहे, आपला विषय जो मुख्य सूत्र ते विसरू नका. मुख्य सूत्र आहे की 5 भावांपैकी श्रेष्ठ भाव कोणता, ही चर्चा सुरू केली होती आपण. आणि ही चर्चा करत असताना जेव्हा एखाद्या भावाला घेऊन साधक पुढे जात असतो तर काय घडत असतं, आपण ही चर्चा केली की ऐश्वर्याची भीती कमी होते, संकोच कमी होतो आणि त्याच्याचबरोबर त्याचा अशुद्ध मी हा शुद्ध झाला पाहिजे. पण जर तो शुद्ध त्याला करण्याचा प्रयत्न नाही केला साधकाने तर काय घडत असतं, बिलकुल याच पद्धतीवरती जर आपण माताजींच्या जीवनात बघितलं तर माताजींच्या जीवनामध्ये तर माताजींची अवहेलना, अपमान करणाऱ्याची एक फार मोठी रांग आहे. गोलापमा, आता पहा मी हे सगळं उदाहरण देतोय तर यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये एका प्रकारचं ज्याला म्हणतो की एक तिरस्कारचा भाव नाही आला पाहिजे. का? कारण की त्यांचे काहीतरी इतके पूर्वपुण्य होते आणि त्यांची साधना इतकी उत्तम होती की त्यांना भगवान श्रीरामकृष्णांची, श्रीमद शारदा देवींची, स्वामीजींची सेवा करायला मिळाली आहे. पण आपल्याला जे शिकण्यासारखं आहे की जर आपल्याला आपल्या एखाद्या सत्पुरुषांनी जवळ केलं तर आपल्याला कुठे सावध राहायला पाहिजे. अर्थातच म्हणजे आपण हे थोडीशी कंपॅरिझन होऊन जातं आपल्याकडून. आणि जेव्हा कंपॅरिझन होतं तर आपल्याला हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे की गोलापमा श्रेष्ठ होत्या, पण त्यांच्याकडून पण प्रमाद घडलेले आहेत. मी त्या घटना त्याचा उल्लेख आत्ता करत नाही, नाही तर तो खूपच एक वेगळा विषय होऊन जाईल. एवढंच नव्हे तर भैरवी ब्राह्मणी सुद्धा भगवान श्रीरामकृष्णांची साक्षात गुरु, पण कुठे अडून गेल्या त्या ज्या अडून गेल्या होत्या की त्यांच्यामध्ये तो एक ज्याला म्हणतो की एक नैसर्गिक स्त्रियोचित मत्सर. आणि कामारपुकूरला असताना आपल्या माताजी त्यांना खूप सन्मान द्यायच्या, जसे ठाकूरांच्या आईंना सन्मान द्यायच्या, सासूबाईंना तसंच सन्मान द्यायचं. पण त्यांच्याकडनं तो काही मत्सर केला जात नव्हता भैरवी ब्राह्मणींचा. आणि शेवटी त्यांना त्या लक्षात आलं आणि त्यांनी कामारपुकूर नेहमी करता सोडलं आणि इतक्या साधनेत त्या गर्क झाल्या की त्यांनी सुद्धा ब्रह्मपद प्राप्त केलं. आणि मी पुन्हा सांगतोय की ह्या गोष्टी त्यांच्या जीवनात आपल्याला बघायला मिळतात, त्याची चर्चा पण करतोय. याच्याकरता भैरवी ब्राह्मणीचा आदर आपल्या मनामध्ये या कारणाकरता कमी झाला नाही पाहिजे. हे मुद्दा मी मुद्दाम का उपस्थित करतोय की आपण जर गाफील म्हणजे आपल्या जीवनामध्ये ईश्वराचं ऐश्वर्य, त्याच्यामुळे आपल्याला भीती संकोच वाटते, ते कमी झालं पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर आपला जो कच्चा मी आहे तो पक्क्या मी मध्ये बदलला पाहिजे. याच्याकरता हे सगळे उदाहरण सांगत आहे. स्वामीजींच्या जीवनात सुद्धा बघितलं तर 3 फार मोठे डिफेक्शन्स बघायला मिळतात. एक ख्रिश्चन जीव अमेरिकेत त्यांचे शिष्य झाले, संन्यास सुद्धा घेतला, कृपानंद, लिओन्स लँडबर्ग नाव माहिती असेल आपल्याला. हे अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये स्वामीजींना रोज स्वयंपाक करून सकाळ संध्याकाळ खाऊ घालायचे. पण हळूहळू त्यांच्या मनात काय एक द्वेष निर्माण झाला की त्या द्वेषाचा इतका टोक गाठला की ते जवळपास त्यांचं डोकं खराब झालं होतं. स्वामीजींना त्यांचा त्याग करावा लागला होता. आणि पत्रामध्ये उल्लेख आपल्याला मिळतो की जेव्हा तिथले काही भक्त कंप्लेंट करतात, स्वामीजी भारतात आले, ते म्हणतात की त्याला काहीही डिस्टर्ब करू नका, तो जसा आहे तसंच राहू द्या. दुसरं उदाहरण E.T. स्टर्डी.
हे ब्रिटिशर एक होते, ते पण स्वामीजींची आधी खूप प्रेम करायचे, पण नंतर त्यांच्या मनात काय माहिती म्हणजे कारणं आहेत, ते काही द्वेष निर्माण झाले, त्यांचे काही आयडियाज होते. आणि तिसरं म्हणजे हेनरिएटा मूलर. हेनरिएटा मूलरची तर फारच गंमत आहे की यांनी बेलूमठाकरता फार मोठं दान दिलेलं आहे, पण शेवटी स्वामीजींप्रती असं काही एक मनामध्ये द्वेष निर्माण झाला की त्यांनी कलकत्त्याच्या न्यूजपेपरमध्ये दिलं की माझं स्वामी विवेकानंद आणि रामकृष्णाशी काहीही संबंध नाही. इतक्या टोकाची भूमिका घेतली होती. हे सगळं सांगण्याचा उद्दिष्ट काय, बंधू भगिनींनो, की ईश्वराचं ऐश्वर्यमुळे आपण त्यांच्याजवळ संकोच आणि भीती वाटते, पण एखादा भाव घेऊन जेव्हा आपण साधना करतो तर ती भीती कमी होते. पण भीती कमी होते याचा अर्थ आपल्याला अवज्ञा, अवहेलना, तिरस्कार करण्याचा अधिकार नाही आहे. त्यातून आपलंच नुकसान आहे. आणि हे का होतं? कारण की आपण आपला अशुद्ध अमी किंवा अशुद्ध अहंकार त्याला कमी करायचा प्रयत्न करत नसतो. हे डिसबॅलन्स म्हणून निर्माण होत असतं. म्हणून पहा, आपल्या माताजी इतक्या म्हणजे जबरदस्त त्यांची सगळ्या शिकवणी आहेत ना. माताजी म्हणतात की आध्यात्मिक जीवन जगत असताना आपल्या सगळ्यांना लागू पडतं बरं. आध्यात्मिक जीवन जगत असणाऱ्या साधकांना 2 गोष्टी खूप चांगल्या असल्या पाहिजे. कोणत्या? बांगलामध्ये ते म्हणायच्या मुडी आणि भुडी. मुडी म्हणजे डोकं, आणि डोकं खराब का होतं आपण बघितलं आता, की जर आपण सत्पुरुषांची अवहेलना केली, द्वेष केला, तर त्या गोष्टी घडतात. आणि भुडी म्हणजे पोट. का? कारण की साधक जीवनामध्ये जे काही खाल्लं ते सगळं पचलं पाहिजे. तर अशा छोट्या शिकवणीतून माताजींनी बरंच काही आपल्याला शिकवलेलं आहे. असो, तर हे सगळे उदाहरणं तुमच्यापुढे मांडण्याचा आता आपण पुन्हा मूळ मुद्द्याकडे जाऊया बंधू भगिनींनो, की मूळ मुद्दा आपला असा होता की 5 भावांपैकी श्रेष्ठ कोण? तर जेव्हा एखाद्या भावाचा अवलंबन करून साधक पुढे जातो, तर सगळ्यात आधी काय घडत असतं की त्याची जी ऐश्वर्याप्रतीची भीती असते, ऐश्वर्याप्रतीची भीती, संकोच कमी होतो आणि त्याच्याबरोबर त्याचा अहम हा शुद्ध झाला पाहिजे आणि त्यातूनच त्याची योग्य प्रगती होत असते. अजून एक मोठा प्रश्न इथे आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो आणि तो झाला पण पाहिजे. आणि तो प्रश्न म्हणजे असा की ईश्वराप्रती भीती असलेली चांगली की ईश्वराप्रती असलेलं प्रेम चांगलं? हा हे फार महत्त्वाचे प्रश्न आहे आणि आपण सगळे साधक आहोत तर फार जरुरी आहे. थोडी चर्चा करूया. ईश्वराप्रती भीती जर एखाद्या भक्ताला असेल तर त्यातून काय निर्माण होतं की तो फक्त शिक्षेच्या भीतीने एक नैतिक जीवन जगेल, किंवा बाबा मी असं केलं तर देव मला शिक्षा करेल, नाही मी चांगलंच वागलं पाहिजे, चांगलंच बोललं पाहिजे, सगळं चांगलंच केलं पाहिजे. पण यातून त्याला ईश्वर प्राप्त होणार नाही का? प्रेम नाही आहे. किंवा काही लोक ईश्वरावरती प्रेम करतात काहीतरी प्राप्त करण्याकरता, आणि ते प्राप्त करण्याकरता ते मागतात आणि ईश्वर त्यांना देतो सुद्धा. त्यांचं प्रेम तिथेच संपून जातं. नाही दिलं तर येणंच सोडतात. ते काही प्रेम नाही झालं. तर मग काय असलं पाहिजे? तर ईश्वराप्रती भीती की प्रेम? तर ईश्वराप्रती प्रेमच असलं पाहिजे. त्या प्रेमामध्ये जेव्हा आपलं ईश्वरावरती प्रेम असतं तर आपल्या जीवनामध्ये नैतिकता ही ऑटोमॅटिकच येते. त्याच्याकरता वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. जे भक्त असतात ते नैसर्गिकरित्या चांगलं जीवन जगतात, नैतिक जीवन जगतात. पण फक्त भीतीपोटी मी नैतिक आहे, त्या नैतिकतेला किंवा त्यातून ईश्वर प्राप्ती किंवा आध्यात्मिक प्रगती ही कधीच घडणार नाही बंधू भगिनी. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. एक प्रश्न अजून त्याची चर्चा ऋषीप्रवरांनी केलेली आहे की ईश्वराचं ऐश्वर्य बघून साधकाला भीती वाटण्यासारखं काय आहे? तर ईश्वराचं ऐश्वर्य म्हणजे काय हे थोडक्यात आपण थोडंसं जाणून घेऊया आज. ईश्वराला आपण भगवान सुद्धा म्हणतो. हे भगवान शब्द म्हणजे कुठून आलाय? की ज्याच्याकडे 6 प्रकारचे भग आहेत. भग म्हणजे एका प्रकारचे क्वालिटीज. धनवान, विद्यावान, आपण म्हणतो ना, धनवान म्हणजे कोण? ज्याच्याकडे प्रचूर धन आहेत. विद्यावान जो प्रचूर ज्याच्याकडे ज्ञान आहे. तर तसे भगवान ज्याच्याकडे 6 प्रकारचे भग आहेत. कोणते कोणते? तर
लक्षात घ्या की जगातले जितकं पण धन आहे, आपण म्हणतोय हे माझं धन आहे, हे त्यांचं धन आहे, ही याची जमीन आहे, ही त्याची जमीन आहे. हे पहा, या जगातलं जितकं पण धन आहे हे सर्व त्या ईश्वराचं, त्या भगवानाचं आहे. आपण फक्त त्याचे ट्रस्टीज आहोत. फक्त आपण त्याचे मालक नाही. तर सगळं ज्याला म्हणतो की धन हे ईश्वराचं, सर्व सामर्थ्य, सगळी ताकद, फिजिकल, मेंटल, त्याचं मालक कोण? त्याचे मालक पण सुद्धा भगवानच आहेत. नंबर 3, सगळ्या प्रकारची श्री म्हणजे सुप्रसिद्धी. सगळ्या, मला असं वाटतं की एखाद्याचा सन्मान झाला तर माझा सन्मान झाला. माझा सन्मान नाही आहे, तो ईश्वराचा सन्मान आहे. श्री, सुप्रसिद्धी, त्याच्यानंतर संपूर्ण ज्ञान. चौथं, जगामध्ये जितक्या प्रकारचं ज्ञान आहे हे सगळं ज्ञान त्याचं कुठून उद्भवलं आहे? ते ईश्वरापासूनच उद्भवलं आहे. हे चौथं भाग आहे. आणि त्याच्यानंतर सौंदर्य, जगातलं सगळं सौंदर्य, निसर्गाचं, पुरुषाचं, स्त्रियांचं, हे त्याचं खरं मालक कोण आहे? म्हणजे कोणाकडून ते आलेलं आहे? तर ईश्वराकडून आलेलं आहे. आणि 6वं आणि अतिशय महत्त्वपूर्ण, त्याग आणि वैराग्य. त्याग आणि वैराग्य हे सुद्धा 6 जे गुण आहेत त्याच्यापैकी एक महत्त्वाचं गुण आहे. हे सगळे 6 हे जे ऐश्वर्य ज्याच्यामध्ये असतात त्याला म्हणतो ईश्वर. मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो की अरे प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण तर राजा होते, त्यांच्यामध्ये कुठे आपल्याला त्याग वैराग्य दिसतो? आणि त्याग वैराग्य त्या अर्थाने दिसत नाही ज्या अर्थाने ठाकुरांमध्ये दिसतो किंवा भगवान बुद्धांमध्ये दिसतो किंवा ख्रिस्तांमध्ये दिसतो. पण लक्षात घ्या की त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा तो त्याग, म्हणजे ते राजा जरी होते तरी त्यांच्या जीवनामध्ये त्या पराकोटीचा त्याग आणि वैराग्य होता आणि वेळोवेळी तो प्रगट झालेला. ही चर्चा करत असताना बंधू-भगिनींनो, कल्पना करा की अचानक आपल्या समोर, आता हे ऐश्वर्य बघून भीती का वाटते, की कल्पना करा की अचानक आपल्या समोर कोणी एक फार मोठा धनाढ्य सुप्रसिद्ध ज्ञानी व्यक्ती आली अचानक तिनी, तर आपण त्यांना तशी अचानक त्यांशी काय बोलावं किंवा सामान्य लोक त्यांच्या पुढे जाण्याशी किती कचरतात. कल्पना करा, टाटा चालले, काय त्यांच्याशी बोलावं आणि काय हे करावं? म्हणण्याचा अर्थ काय? किंवा खूप एखादी ज्ञानी व्यक्ती आली ज्याच्याशी आपल्याला फार काही संबंध आधी आलेला नाही आहे. म्हणण्याचा अर्थ काय? की हे सगळे जे ऐश्वर्य सामान्य माणसामध्ये सुद्धा बघितल्यानंतर आपण थोडेसे फ्लॅबरगास्टेड, असं म्हणजे अचकल्यासारखे होऊन जातो. तर ईश्वराचं हे सगळे जे ऐश्वर्य आहे हे बघून साधारण आपल्यासारख्या जीवाला एका प्रकारचा संकोच, एका प्रकारची भीती ही वाटणारच. आणि त्या संकोचा पायी साधारण मनुष्य म्हणजे ईश्वराकडे जाण्यापासून थोडा कचरत असतो. आणि म्हणूनच यावेळेस ठाकूर आणि मा हे कोणतंही ऐश्वर्य घेऊन आलेले नाही. भगवान श्रीरामकृष्ण थोडंसं वाचू तरी शकत होते, थोडं लिहू तरी शकत होते. माताजी फक्त वाचू शकत होत्या, पण तेही हृदयरामनी त्यांना वाचू दिलं नाही. तर हे ज्यांच्याकडे हे 6 भग असतात ते भगवान, आणि अचानक म्हणजे हे सगळे त्यांचे ऐश्वर्य बघून साधारण माणूस त्यांच्याकडे जायला कचरत असतो किंवा भीती वाटते. पण जेव्हा आपण त्यांना एखाद्या विशिष्ट भाव घेऊन म्हणजे त्यांची आराधना केली, त्यांचं प्रेम केलं, त्यांची भक्ती केली, तर नक्कीच ती तो जो ऐश्वर्यामुळे जी भीती आणि संकोच आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो तो हळूहळू कमी होतो आणि आपण ईश्वराच्या जवळ जातो. पण त्याच्याचबरोबर आपण आत्ताच चर्चा केली की आपण गाफील नसलं पाहिजे. आपला अहंकार किंवा कच्चा आम्ही सुद्धा शुद्ध झाला पाहिजे, याच्याकडे सुद्धा आपण खूप लक्ष दिलं पाहिजे. आणि या संदर्भात भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनातला एक फार बोलका प्रसंग माझ्या स्मरणात येत आहे. आपण सर्वांनी तो वाचलेला, फक्त संदर्भ म्हणून सांगतो. अघोरमणी देवी, गोपालेरमा, अत्यंत गरीब विधवा, वडिलांनी जे काही थोडी पुंजी दिली होती
त्याच्यातून जे काही व्याज यायचं त्याच्यावरती त्या जगायच्या आणि एका कृष्ण मंदिरात थोडं काही काम करायच्या, तिथून त्यांना काहीतरी धान्य मिळायचं. त्यातून ते संपूर्ण जीवन त्यांनी आपलं काढलेलं आहे. आणि जेव्हा त्यांना भगवान श्रीरामकृष्णांच्या संदर्भात समजतं ते तेव्हा त्यांना दर्शनाला येतात. तर साधू दर्शनाला जायचं तर काहीतरी घेऊन जायचं, आपल्याकडे पद्धतच आहे. आणि आता त्यांच्याकडे ते काय भांडी तोडकी मोडकी जुनी आणि त्यातून ते घरी तयार त्यांचा केलेला संदेश, ते पेढा एका प्रकारचा ते घेऊन जातात. आणि श्रीरामकृष्णांकडे ज्या दिवशी ते जातात त्या दिवशी खूप गर्दी आणि नाना प्रकारचे लोक बसलेले आहेत, सगळ्याच आहेत. कोणी धनवान आहे, कोणी सामान्य आहे, कोणी विद्यावान आहे, तर कोणी न शिकलेला आहे असं. पण त्या गर्दीमध्ये आता तो त्यांचा तो छोटासा डबा तोडका मोडका जुना, ते सगळं बघून आपल्या अघोरमणी देवी गोपालेरमा त्यांना इतका संकोच होतो की मी आता हे त्यांना कसं देऊ. हे सगळे लोक बघतील, यांच्याकडे तर किती सगळे मोठी मोठी धेंड येतात आणि काय सगळ्यांना चांगलं चांगलं खाऊ घालतात आणि मी हे काय देऊ यांना. संकोच आणि भीती इतकी मनामध्ये दडलेली आहे. पण ठाकूर ओळखतात एकतर गोपालेर माची साधनेची ती ताकद आणि ठाकूर तर अवतार शेवटी सगळ्यांच्या मनात ओळखणार आहे. सगळ्यांच्या देखत ते म्हणतात की मला खूप भूक लागली हो, तुमच्याकडे काहीतरी ते द्या. आता हे त्या आपले ती मोडकी तोडकी वाटी लपवून राहिल्या आहेत की बाबा सगळ्यांसमोर कसं दाखवू, तुम्ही एकट्यामध्ये मागितलं तरी ठीक आहे, सगळ्यांसमोर. मग ठाकूर ती वाटी खेचतात आणि सगळ्यांसमोर ते संदेश खातात. गोपालरमा मंत्र लिहितात की ते काय माझे ते टाकाऊ संदेश आणि मी काही त्यांना देऊ शकत नाही, पण सगळ्यांसमोर त्यांनी मिटक्या मारत हा शब्द वापरला आहे, त्यांनी खाल्लं. म्हणण्याचा अर्थ काय की प्रथम आपल्याला त्या ऐश्वर्याची भीती वाटते. पण आणि त्याच्यानंतर तर ठाकूर त्यांची सारखीच मागणी करू लागले की तुमच्या हातात जी काहीतरी खायची इच्छा होते, तुम्ही हे करून आणा, तुम्ही ते करून आणा. शेवटी ते म्हणतात सुद्धा की मी गरीब विधवा, मी कुठनं पैसे आणणार एवढे, आणि काय साधू बघायला गेली होती बाई, हा तर सारखं खाकाच करतोय. हे अघोरमणीचे वाक्य आहेत. पण या माध्यमातूनच ठाकूरांनी त्यांनी नेहमी करता आपल्या जवळ केलं त्यांची. आणि त्यासुद्धा एक उच्च दर्जाच्या साधिका होत्या आणि त्यांचा तो कच्चा आम्ही तो विरघळत गेला, शुद्ध होत गेला आणि भगवान श्रीरामकृष्णांमध्येच त्यांना स्वतःचं गोपालाचे दर्शन झालं होतं. हा इतिहास आपल्याला माहिती आहे. हे उदाहरण मुद्दा मी का मांडलं बंधू भगिनींनो, की ऐश्वर्याची भीती काय असते हे फक्त तुमच्यापुढे मांडण्याकरता ते उदाहरण मी हे केलं. तर आता पुन्हा मूळ मुद्द्यावर ते येऊ. आज खूप भटकंती सुरू आहे आपली, की 5 भावांपैकी श्रेष्ठ भाव कोणता. तर नेमकं एखाद्या भावाचा आचरण करून काय घडत असतं, तर ईश्वराच्या ऐश्वर्याची भीती कमी होते, संकोच कमी होतो आणि त्याच्याचबरोबर आपला अहमसुद्धा कमी झाला पाहिजे. तर ही परिभाषा जर आपण सगळ्या भावांना लावली तर आता आपण तर काही सगळ्या भावांचा अभ्यास करू शकत नाही, पण भक्तिशास्त्रामध्ये याची वर्णना केलेली आहे की 5 भावांपैकी मधुर भावामध्ये ती ताकद आहे, मधुर भावामध्ये ती ताकद आहे की तो ईश्वराच्या ऐश्वर्याची भीती सगळ्यात लवकर आणि पूर्णपणे कमी करतो. ईश्वराच्या ऐश्वर्याची भीती संकोच हा पूर्णपणे कमी करतो आणि त्यातून अहम जो आहे तो सुद्धा शुद्ध होत जातो किंवा विरघळून जातो. खऱ्या अर्थाने आपण जर उदाहरण घेणार आहोत आपण पुढे की हे जे 5 भावांपैकी श्रेष्ठ भाव कोणता, तर 5 भावांपैकी भक्तिशास्त्राचे शास्त्रकार ऋषी आपल्याला सांगतात की मधुर भावामध्ये ती सगळ्यात मोठी ताकद आहे की त्या ताकदीमुळे सगळ्यात लवकर आणि पूर्णपणे ईश्वराच्या ऐश्वर्याची भीती संकोच कमी होतो आणि साधक आपल्या इष्टाच्या एकदम जवळ जातो आणि त्याचा जो अहम असतो तो सुद्धा पूर्णपणे शुद्ध होऊन त्या ईश्वरामध्ये विलीन होऊन तो अद्वैत भावाला प्राप्त होतो. जेव्हा अहम विरघळून जातो त्या अहममुळेच तो भेद असतो की नाही, की मी वेगळा ईश्वर वेगळा, तो अहमच मुळात गळून पडतो आणि गळून पडल्यामुळे
त्या ईश्वर आणि त्याचा जो म्हणजे भक्त याच्यामध्ये कोणताही अंतर राहत नाही. आणि हा जो मधुरभावाची साधना किंवा मधुरभाव ज्यांना प्राप्त झाला होता त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आणि पहिलं नाव येतं राधेचं. त्याच्याबरोबर गोपींचा सुद्धा तोच भाव होता, चैतन्य महाप्रभू आणि भगवान श्रीरामकृष्ण. हे चार म्हणजे ज्याला म्हणतो की साधक म्हणूया किंवा महापुरुष म्हणूया, तर यांच्या जीवनामध्ये आपल्याला हे स्पष्टपणे बघायला मिळतं की या मधुरभावाचा एकदम टोक या सगळ्या महापुरुषांनी आपल्या जीवनात गाठलेलं आहे. आता हे तर आपण सिद्ध केलं म्हणजे आपल्याला सांगितलं ऋषींनी की भाई 5 भावांपैकी मधुरभाव हा असा आहे की जो सगळ्यात श्रेष्ठ आहे. कोणत्या अर्थाने? कारण की इतर भावांच्या तुलनेमध्ये तो लवकर ऐश्वर्याची भीती घालवतो, संकोच घालवतो आणि त्यातून आम्ही सुद्धा विरघळून जातो किंवा शुद्ध होतो. पण त्याच्याचबरोबर ऋषीप्रवर एक फार सुंदर पुस्ती जोडतात की मधुरभाव सगळ्या भावांपेक्षा श्रेष्ठ असला तरीसुद्धा जर उरलेल्या 4 भावांपैकी कोणत्याही एका भावाचं जर आपण अवलंबन केलं तर त्या भावाच्या माध्यमातून सुद्धा अद्वैत तत्व गाठता येतं. म्हणजे तो भाव श्रेष्ठ आहे म्हणून मी तो घेतला पाहिजे असं काही जरुरी नाही. एखाद्या साधकाची प्रवृत्ती तशी नाही आहे. मधुर भावाकरता सगळ्यात पहिली गोष्ट ज्याची आवश्यकता असते आणि ती म्हणजे स्त्रियोचित मन असलं पाहिजे. स्त्रियोचित जर भाव नसेल तर ती साधना करता येत नाही. तर वेळ वाया जातो. तो वेळ वाया जातो. आणि एक उदाहरण काही वर्ग आधी आपण घेतलेला आहे, पुन्हा प्रसंग आहे म्हणून मी सांगतो की मीराबाई जेव्हा आपलं राजमहल सोडून गेल्या होत्या वृंदावनला, आणि वृंदावनला तिथे विभिन्न संतांना त्या भेटत होत्या, आणि तेव्हा तिथे रूप गोस्वामी नावाचे एक फार मोठे साधक होते. खूप सुंदर भजनं लिहिली आहेत त्यांनी. त्यांच्या भेटीला जेव्हा जातात आणि त्यांच्या आश्रमामध्ये निरोप पाठवतात की मला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. मीराबाई तर स्त्री. तर रूप गोस्वामींचं वैशिष्ट्य असं होतं की ते सुद्धा मधुरभावाची साधनाच करत होते, आणि स्वतः जरी पुरुष शरीर होतं तरी स्वतःच्यावरती स्त्री भावाचं ते आरोप करून मधुरभावाची साधना करत होते. आता पहा कुठे आणि कशी गडबड होते. आणि ही गोष्ट मीराबाईंना माहिती होती. तर जेव्हा मीराबाई निरोप पाठवतात मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे, तर रूप गोस्वामी निरोप पाठवतात की मी कोणत्याही स्त्रीशी भेटत नाही. आता पहा कशी कॉन्ट्रोवर्सी झाली की नाही. साधना करत आहेत मधुरभावाची, मधुरभावाकरता आवश्यकता आहे कसली? स्वतःवरती स्त्रीभावाचा आरोप करून ती साधना केल्या जाते. पण कुठेतरी अनकॉन्शियसली त्या माइंडमध्ये की माझं शरीर पुरुष आहे आणि येणारी स्त्री जी भेटणारी आहे ती मला स्त्री आहे आणि मी स्त्रीशी भेटत नाही. तर मीराबाई उत्तर देतात की या त्रिभुवनात कृष्ण सोडून अजून कोण पुरुष आहे? या त्रिभुवनामध्ये या वृंदावनामध्ये कृष्ण सोडून अजून कोण पुरुष आहे? हा निरोप त्यांना मिळाल्याबरोबर त्यांना हे लक्षात येतं की अरे मी तर साधना अशी करत आहे आणि मी हा काय निरोप पाठवला? आणि त्याचं उत्तर जे आलं की वृंदावनामध्ये अजून कोण एक पुरुष आहे कृष्णाला सोडून, त्यांना लक्षात येतं की भेटणारी स्त्री कोणी साधारण नाही आहे. आणि म्हणजे मीराबाईंनी आठवण करून दिली की रूप गोस्वामीजी तुम्ही मधुरभावाची साधना करत आहात, तुम्ही स्वतःवरती स्त्री शरीराचा आरोप केलेला आहे, तर मग तुम्हाला स्त्रीला भेटण्याची काय हरकत आहे? रूप गोस्वामींना आपली चूक लक्षात येते आणि ते लागलीच त्यांच्याशी भेटतात. तर म्हणण्याचा अर्थ काय की जरी मधुरभाव सर्व भावांपैकी श्रेष्ठ जरी असला, आचरणात आणणं खूप कठीण, आणि विशेषकर आपल्या या कलियुगामध्ये जोपर्यंत शरीरबोध जात नाही. शरीरबोध जाणं हे तर जरुरीच आहे, त्याच्याचबरोबर आपल्या शरीर आणि मनावरती सतत स्त्रीचा आरोप केल्यानंतरच तो भाव परिपक्व होऊ शकतो. पण हे जे उरलेले 4 भाव आहेत याच्यापैकी कोणताही भाव जर एखाद्या साधकाने अवलंबन केला त्यातून सुद्धा अद्वैत तत्वावरती पोहोचता येतं. कसं पोहोचता येतं तर त्याची चर्चा आपण थोडीशी पुढे करूया.
आपण जिथून चर्चा आज सुरू केली होती बंधू भगिनींनो, की द्वैत भाव घेऊन 5 भावाच्या माध्यमातून चर्चा करता येते, साधना करता येते. मी वेगळा, माझे ईश्वर वेगळे. वात्सल्य भाव जर घेतलं तर मी आई आणि श्रीरामकृष्ण माझे पुत्र, वात्सल्य भाव झालं. किंवा मी पुत्र आणि श्रीरामकृष्ण माझी आई, मातृभाव झाला. आणि मी आणि तू हा वेगळा, पण जेव्हा तो भाव त्याचा परिपोष होतो, जेव्हा त्या साधना ती परिपक्व होते, तेव्हा नेमकं काय घडतं आणि कसं नेमकं अद्वैत भावात प्रतिष्ठित होतो हे आपण थोडं बघणार आहोत. कसं कोणताही भाव घेऊन, एक लक्षात ठेवा, मधुर भावाची घेऊन आपण चर्चा जास्त करत आहोत, पण ऋषीप्रवर बिलकुल मुद्दाम सांगतात की जेव्हा एखादा साधक कोणताही भाव घेऊन, शांत, दास्य, सख्य, मधुर, वात्सल्य, एका भावाचं अवलंबन करून जेव्हा सगुण साकारच्या पलीकडे जातो, तेव्हा नेमकं काय घडत असतं तर बंधू भगिनींनो, ऋषीप्रवर सांगतात की जेव्हा मी आणि तू, मला दर्शन घडले माझे सख्य रूपी श्रीरामकृष्ण किंवा माझे मालक रूपी श्रीरामकृष्ण, आणि त्याच्यानंतर तो भाव जेव्हा त्याचा परिपोष होतो, पूर्ण परिपक्व होतो, तेव्हा तो शुद्ध मी जो असतो त्याचा लोप होऊन जातो. आणि त्या लोप झाल्यानंतर त्या आपल्या इष्टामध्ये तो साधक विलीन होऊन जातो आणि तेव्हा त्याला ती अद्वैत भावभूमी प्राप्त होत असते. तिथे मग तू आणि मी हा अंतर राहत नाही. तो भाव इतका प्रगाढ होतो. आणि त्याचं उदाहरण आपण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया. त्याचे 3 उदाहरणं ऋषीप्रवर देतात आणि अतिशय बोलकी उदाहरणं आहेत. सगळ्यात पहिलं उदाहरण घेऊया भगवान श्रीरामकृष्णांचं, आणि याची चर्चा आपण आधी केलेली आहे. भगवान श्रीरामकृष्णांनी हनुमंताच्या भावामध्ये साधना केलेली आहे आणि त्यांना सीतामाईचं दर्शन झालं होतं. याची चर्चा आपण, मला वाटतं, एक 4-5 महिने झाले. पहिलंच दर्शन त्यांना सीतेचं घडलं होतं. म्हणून ठाकूर म्हणाले होते ना की म्हणून मी आजन्म दुःख भोगलेत. कोणत्या अर्थाने दुःख भोगले याची पण चर्चा केली होती आपण, पण त्याचं विषयांतर करत नाही. तर हनुमंताच्या भावामध्ये असताना हनुमंताशी भगवान श्रीरामकृष्ण इतके एकरूप झाले होते की आपण चर्चा केली होती की त्यावेळेस ठाकूर जास्त वेळ झाडावरतीच बसून राहायचे. म्हणजे कोणी समजा कल्पना करा, भेटायला आले ठाकूरांना, हो कुठे आहेत, ते जांभळाच्या झाडावर बसलेत बघा, असं काही घडलं असेल. त्याच्यानंतर चालताना वानर जसे उड्या मारत मारत चालतात. मनुष्य कसं चालतो, आपण एका संथ गतीने चालतो, पण वानर कसे चालतात, उड्या मारत मारत चालतात. तेव्हा ते बिलकुल तसेच उड्या मारत मारत चालायचे. त्याच्यानंतर तिसरा बदल की आपण जसे फळ खातो, फळ खाताना आपण काय करतो की त्याला धुतो स्वच्छ, त्याचे साल वगैरे काढतो. आणि वानर कसे फळं खातात, हातात आला की तोडलंच का, मग ते सीताफळ असो की शेवफळ असो की द्राक्ष असो की काही पण असो, अशी त्यांची ती पद्धत असते. ठाकूर सुद्धा त्यावेळेस त्या पद्धतीनेच फळ खायचे. आणखीन जो एक भाव त्याच्यामध्ये त्यावेळेस बघितलं गेला की आपली ही जी मेरुदंड असतो, मेरुदंडाच्या खालचा भाग, जी ज्याला तिथे जसे वानरांना शेपटी असते तसा तिथला तो भाग थोडा तो इलॉंगेट झालेला होता. तो इलॉंगेट झाला होता आणि हृदयरामने ते बघितलं होतं. आणि परिवर्ती काळामध्ये तो आपोआप त्याचं तो म्हणजे तो जो इलॉंगेशन होतं ते पुन्हा त्या मेरुदंडामध्ये विलीन झालं. म्हणजे ती शेपटी त्यांना ती बाहेर आली होती, हे म्हणायचं, म्हणजे हे ऋषीप्रवांना सांगायचं. आणि एक गोष्ट की जी बघितल्यानंतर म्हणजे त्यांच्या त्या हनुमंताच्या भावामध्ये त्यांचे जे भाऊ होते हलधारी, त्यांना पूर्ण विश्वास झाला होता की माझा हा लहान भाऊ पूर्ण वेडा झालेला आहे. का की त्या हनुमंताच्या भावामध्ये भगवान श्रीरामकृष्ण एकदा झाडावरती चढून आणि मूत्र विसर्जन करत होते, जसे वानर करतात. आता हे जर मनुष्य करेल तर कोणाला काय वाटेल, पण आता त्यांची स्थिती त्या हलधारीला काय करणार. आणि त्या दिवशी हलधारीला पूर्ण वाटलं होतं की हा ठार वेडा झालेला आहे.
पण हे सगळे मुद्दा मी का सांगतोय, की जेव्हा साधक एखाद्या भावामध्ये इतका तल्लीन होऊन जातो, इतका त्याचा पिपोष, इतक्या इतक्या टोकाची भूमिका त्यांच्या जीवनात आपल्याला बघायला म्हणजे निर्माण होते, की मी आणि तू हा भाव पूर्ण नष्ट होतो. स्वतःचं अस्तित्व साधक पूर्णपणे त्याला विसर पडतो. ठाकूरांना पूर्ण विसर पडला होता, की मी एक वेगळा आहे आणि हनुमंत वेगळे आहेत. मीच हनुमंत आहे. आणि तीच त्याला म्हणतात ते अद्वैत भावात स्थित होणे. दुसरं उदाहरण घेऊया व्रज गोपिकांचं आणि राधेचं. भागवताच्या दशम स्कंदामध्ये बहुतेक हे घटना आहे, की कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी रासलीला घडणार. तर निधुवनमध्ये कृष्ण येतात आणि बासुरी वाजवायला सुरुवात करतात. बासुरी वाजवायला सुरुवात केली म्हणजे सगळ्या गोपींना कळतं की प्रभू आलेत, आणि सगळ्याजणी आपले कामधंदे सोडून किंवा उरकले असतील आणि रासलीले करतात, या निधुवनात गोळा होतात. राधा पण येते आणि त्या सगळ्या लगबगीने जेव्हा निधुवनकडे येऊ लागल्या वृंदावनमध्ये, तर काही गोपींच्या मनामध्ये एक छोटासा विचार उद्भवला, की आम्ही सर्वजण किती भाग्यवान आहोत, की स्वतः कृष्ण आम्हाला बोलवतो, स्वतः स्वयं भगवान आम्हाला बोलवतात. हा विचार त्यांच्या मनात येतो आणि भगवान कृष्णांना तो कळतो. आणि इतकासा पण अहम, अशुद्धता हे ईश्वराला मान्य नसते. तो विचार येतो आणि इकडे स्वतःला भगवान श्रीकृष्ण अंतर्धान करतात, गायब. ह्या निधीवनमध्ये येतात, सगळेजण विचारतात कुठे गेले. बासुरीचा आवाज सतत आलाच होता. एकमेकांना विचारतात आणि तो जो विरह काही केल्या कृष्ण दर्शन देत नाही, तर तो विरह इतका तीव्र असतो सर्व गोपींचा, त्या राधेचा सुद्धा, की सर्वजण आपलं अस्तित्व विसरतात. आणि त्या म्हणजे कृष्णाच्या भक्तिप्रेमामुळे, त्या निष्पाप विशुद्ध प्रेमामुळे ते स्वतःवरती कृष्णाचा इतका तीव्र आरोप करतात, की सगळ्याजणी हे समजू लागतात की मीच कृष्ण आहे. याला म्हणतात मधुर भावाच्या माध्यमातून किंवा कोणत्याही भावाच्या माध्यमातून अद्वैतामध्ये स्थित होणे, स्वतःचा मी विसरणे, इतकं तीव्र ते प्रेम असतं. आणि त्याच वेळेस मग ते एक सुंदर हिंदीमध्ये दोहा आहे, राधा पण विसरून गेली की मी राधा आहे, ती स्वतःवरती कृष्ण आहे इतका आरोप करून तो एक दोहा आहे खूप सुंदर हिंदीमध्ये, श्याम श्याम सोच कर खुद श्याम हो गई राधा, सब सखियन से पूछने लागी कहाँ खो गई राधा. म्हणजे राधा स्वतः कृष्णाच्या भावामध्ये टोकापर्यंत गुंग झालेली आहे आणि स्वतःला समजते की मी कृष्ण आहे. आता मी कृष्ण आहे, तर आता रासलीला खेळायची, पण राधा कुठे गेली. तर ती राधा स्वतःच विचारते, म्हणजे श्याम श्याम सोच कर खुद श्याम हो गई राधा, सब सखियन से पूछने लागी कहाँ खो गई राधा. आज काय गोष्टी, राधा दिसत नाही. म्हणजे राधा स्वतःच विचारतीये की आज राधा का नाही आली आहे. वेळ झाली आपली रासलीलेची. कोण विचारती, स्वतः राधाच विचारतीये. तर याला म्हणतात की जेव्हा साधक एखाद्या भावाच्या परिपोषामुळे स्वतःचं अस्तित्व विसरून जातो, तेव्हा तो त्या अद्वैत भावामध्ये स्थित होतो. आणि तिसरं उदाहरण जे अतिशय महत्त्वपूर्ण आहे ते पण आपण इथे घेऊया, आणि ते म्हणजे ख्रिश्चन धर्मातून आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये भगवान ख्रिस्तांच्या विभिन्न घटनांना घेऊन त्याच्यावरती ध्यान करणे, सतत चिंतन करणे, हा एक प्रकार आपल्याकडे पण आहे, भारतामध्ये पण आहे. त्यांच्याकडे तो जास्त प्रचलित आहे. आणि काही तिथले जे साधक फारच नावाजलेले, त्यांचं नाव पण सांगतो मी, त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपले भगवान ख्रिस्तांच्या, त्यांना जे फासावर लटकण्यात आलं होतं आणि त्यांना जो काही त्रास झाला, त्याच्यावरती त्यांनी इतकं ध्यान केलं, इतके ते
एक झाले ख्रिस्तांच्या त्या म्हणजे त्या घटनेवर आणि ख्रिस्तांबरोबर, की त्यांच्यासुद्धा हातावरती ज्या ज्या ठिकाणी ख्रिस्तांना ते सगळं ठोकण्यात आलं होतं खीळ, त्या ठिकाणी त्यांच्या त्या हातातून त्यांच्या पायातून रक्त येऊ लागलं होतं. आणि हे अक्षरशः हे इतर लोकांनी बघितलेलं आहे. आणि ख्रिश्चन धर्माच्या शास्त्रांमध्ये 2 लोकांची नावं या संदर्भात खूपच म्हणजे सुप्रसिद्ध आहेत. सेंट फ्रान्सिस ऑफ आसिसी. आसिसी ही जागा इटलीमध्ये आहे, तिथले होते सेंट फ्रान्सिस. म्हणजे जेव्हा ते खूप गडद ध्यानात जायचे ख्रिस्ताच्या, तर त्यांच्या हातावरती आणि पायावरती जिथे जिथे म्हणजे फासावरती ख्रिस्तांना लटकवल्यानंतर जिथे त्यांच्या पायावरती खीळ ठोकण्यात आलेले होते, बरोबर त्या ठिकाणून रक्तस्राव व्हायचा. आणि दुसरं सेंट कॅथरीन ऑफ सिएना. सिएना नावाच्या एक गावामध्ये एक या सेंट कॅथरीन या महिला होत्या आणि खूप म्हणजे सुप्रसिद्ध आणि खूप थोर संत महिला या. तर यांनीसुद्धा ख्रिस्तांच्या त्या क्रुसिफिक्शनवरती इतकं ध्यान केलं होतं की त्यांनासुद्धा त्यांच्या हातातून फक्त रक्तच यायचं नाही, त्यांना त्या वेदनासुद्धा जाणवायच्या. बरं, म्हणजे नुसतं रक्त टपटप पडतंय असं नव्हे, ज्या वेदना प्रभूंना झाल्या होत्या त्या वेदना यांनासुद्धा त्या जाणवायच्या. आणि जे हे 3 उदाहरण देऊन आपल्याला काय सांगू इच्छित आहेत ऋषीप्रवर हे सांगू इच्छित आहेत की एखाद्या भावाचा अवलंबन करून जेव्हा त्या भावाचा परिपोष टोक येतो, तर तेव्हा तू म्हणजे मी आणि ईश्वर, मी आणि माझे इष्ट हा भेद मुळीच राहत नाही. माझं अस्तित्व पूर्णपणे माझ्या इष्टामध्ये पूर्णपणे लय पावतं आणि लय पावल्यामुळे तिथे तो साधक या सगुण साकारपासून निर्गुण निराकारकडे त्याची ती एक तो प्रवास किंवा तिथे जाऊन तो पोहोचत असतो. एक शेवटचा मुद्दा घेऊन मग तिथे आपण थांबूया. आणि तो पण अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि याच सिक्वेन्समध्ये. आणि त्या याच्यामध्ये किंवा एक थोडा दुसरा छोटा मुद्दा घेऊन तिथे थांबूया, कारण की त्याची पूर्ण म्हणजे सगुण साकार ते निर्गुण निराकार हा प्रवास, याच्यामध्ये नेमकं मनामध्ये कोणत्या कोणत्या क्रिया घडतात, थोडंसं त्याला जास्त वेळ लागेल, म्हणून तो मुद्दा आपण आज न घेता भक्तिशास्त्राचा इतिहास आपल्याला काय सांगतं की आपण हे जे 5 भावाचा इतका सखोल अध्ययन करत आहोत बंधू भगिनींनो, तर हे भावाचं इतकं शास्त्र आणि इतकं सखोल अध्ययन करण्याकरता किती ऋषींनी त्यात त्यांचं सहभाग आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, किती काळ लागला. तर याचं एक थोडंसं ॲनालिसिस करून ऋषीप्रवर आपल्याला सांगतात की हे 5 भाव आहेत. आणि म्हणजे भक्तिशास्त्र तसे बघितले तर 19 प्रकारचे भाव असतात. आणि गेल्या अनेक शतकांपासून हे सगळ्या ज्याला म्हणतो की ऋषी मुनींनी वेगळ्या प्रकारचे एक एक भावाचं अवलंबन करून आणि त्यातून त्या भावाचा परिपोष करून टोक गाठून या सगळ्या प्रकारच्या भावांना फक्त 5 प्रकारच्या भावांमध्ये आपल्या सोयीकरता त्याची विभागणी केली आहे. आणि कोणत्या काळामध्ये कोणता भाव हा प्रामुख्याने आचरणात आणला गेलेला आहे, तर ते थोडंसं मी तुमच्या पुढे वाचतो की वैदिक आणि बौद्ध काळामध्ये शांतभाव हा सगळ्यात जास्त वापरला गेलेला आहे. बंधू भगिनींनो, अद्वैत भावचा अवलंबन करणारे ऋषी फार कमी. त्यात बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की भगवान श्रीरामकृष्ण वर्तमान काळामध्ये मिळतात, पण आधीच्या काळामध्ये सुद्धा बघितलं तर शांत, दास्य म्हणजे मधुर आणि अद्वैत भावचा अवलंबन करणारे खूप कमी. शांत, दास्य, वात्सल्य, मातृभाव, पितृभाव याचा अवलंबन करणारे अनेक ऋषीमुनी आपल्याला आढळून येतात. इतक्या टेक्निकल गोष्टीची आपल्याला आवश्यकता नाही आहे. फक्त कोणत्या काळामध्ये कोणत्या भावाचा ज्याला म्हणतो की उद्रेक जास्त झाला ते फक्त बघूया. तर वैदिक आणि बौद्ध काळामध्ये शांतभाव, औपनिषद काळामध्ये शांतभावाचे पूर्ण विकास झाला, कारण की ऋषींचा भाव हा शांतभावाचा असतो.
त्याच्यानंतर अद्वैत आणि दास्य भावाची ईश्वराच्या पितृभावाची सुद्धा उद्रेक उपनिषद काळात झाला. रामायण आणि महाभारता काळामध्ये फार महत्त्वाचं आहे, कारण की आपल्या भारताचे प्राण आहेत रामायण आणि महाभारत. तर या काळामध्ये शांत भाव आणि निष्काम कर्मयुक्त दास्य भावाची उद्रेक खूप झाला. इथे थोडी चर्चा करण्याची आवश्यकता आहे की का हो, रामायण आणि महाभारता काळामध्ये निष्काम कर्म याचा आणि त्यातून निर्माण झालेला दास्यभाव याचा उद्रेक का झाला? कारण की रामायण काळामध्ये अवतार होते प्रभू रामचंद्र, जे की राजा होते. त्यांनी राज्यकारभार कसं चालवलं? निष्काम हो. भगवान श्रीकृष्ण राजा होते, अवतार होते. आपण आता चर्चा केली की 6 भग जे असतात, शेवटचा कोणता होता? त्याग आणि वैराग्य. राजा असून कर्म नाही करणार तर कसं चालणार? पण ते कर्म काही आसक्त होऊन त्यांनी केलं नव्हतं, निरासक्तीने केलं होतं. म्हणून ह्या बारकाव्या लीला प्रसंगामध्ये जे आहेत ना, हे अतुलनीय आहेत, अतुलनीय. बाकी कोणत्याही काळामध्ये त्यांनी सांगितलं नाही की निष्काम कर्म आणि दास्यभावाची उद्रेक झाला. फक्त रामायण आणि महाभारतात झाला. आणि जेव्हा ह्या प्रश्न जेव्हा डोक्यामध्ये स्ट्राईक होतात, त्याचे उत्तर बरोबर सापडतं. कारण की त्यावेळेस अवतार हे राजा होते. राजा हा कार्यभार करणारच, पण कसं करणार? त्याग वैराग्य आणि निष्काम वृत्तीने करणार. म्हणून निष्काम भावानेच जे दास्यभाव जो उद्रेक झाला तो याच काळामध्ये झाला. पुढे तांत्रिक युगामध्ये ईश्वराच्या मातृभावाची साधना. तंत्र हा जास्त भारतामध्ये फक्त आणि फक्त ज्याला म्हणतो की पूर्व दिशेलाच झालेला आहे. आसाम, बंगाल आणि जे उत्तर पूर्व ज्या भाग म्हणतो, बाकी कुठेही या पद्धतीने, जरी उत्तरमध्ये आपल्याकडे देवींची सगळी स्तुती वगैरे आहे, पण तंत्रभाव नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैष्णव. आपल्या सगळ्या उत्तर भारत, पश्चिम भारतामध्ये आपण सगळे वैष्णव, म्हणजे कृष्ण आणि रामाला मानणारे किंवा विष्णूला मानणारे. तर सख्य वात्सल्य मधुर भावाची परिपूर्णता झाली. सख्य वात्सल्य आणि मधुर, त्यातूनही मधुर भाव आपण आता चर्चा केली. फक्त राधा, गोपी, सगळ्या गोपी, त्याच्यानंतर चैतन्य महाप्रभू आणि भगवान श्रीरामकृष्ण, या चारांचाच उल्लेख मिळतो. आणि मग काही साधक आहेत, रूप गोस्वामी इत्यादी, मीराबाई वगैरे, पण हे अवतार श्रेणीमध्ये येत नाही, हे संतांच्या श्रेणीमध्ये येतात. आणि सख्य आणि वात्सल्य भाव याची उद्रेक आपल्याला बघायला मिळतोच. महत्त्वाचा मुद्दा जो आज वेळ नाही आहे त्याची चर्चा, की नेमकं जेव्हा द्वैत भूमीतून साधक एखाद्या भावाचा आधार घेऊन तो अद्वैताच्या भूमीवरती स्थापित होतो, तेव्हा त्याच्या नेमकं मनामध्ये काय काय घडत असतं याची चर्चा आपण येत्या वर्गात करण्याचा प्रयत्न करूया. ठरलेली वेळ संपली आहे, आज आपण इथेच थांबूया. पुढच्या बुधवारी मला वाटतं माताजींची जन्मतिथी असल्यामुळे मग त्याच्या पुढच्या बुधवारी आपण हा वर्ग घेऊया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.